आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. मोफत गणेश व बूट पायमोजे योजनेसाठी कोटीचा निधी मंजूर, मोठा दिलासा. 5 मे 2026. समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत गणवेश, बूट व पायमोजे योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी तब्बल 84 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही योजना केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. कोणाला मिळणार लाभ? या योजनेअंतर्गत येत्या 1ली ते 8वी मध्ये शिक्षण देणाऱ्या खालील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी तसेच 2023 पासून दारिद्र्य रेषेवरील APL कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही लाभाचा विस्तार करण्यात आला आहे. काय मिळणार विद्यार्थ्यांना? योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालील साहित्य दिले जाते. 2 गणवेश व प्रति विद्यार्थी 600, 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे प्रति विद्यार्थी 170, मोफत गणवेश, बूट, पायमोजे PDF या संपूर्ण मदत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येते. यामुळे स्थानिक पातळीवर पारदर्शकता आणि अंमलबजावणी सुलभ होते. निधी वितरणाचा तपशील. या योजनेसाठी एकूण 140 कोटी रुपयाचा तरतूद करण्यात आली होती. मात्र वित्त विभागाने सध्या उपलब्ध तरतुदीच्या 60% मर्यादेत 84 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. हा निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत महाराष्ट्र प्रायमरी एज्युकेशन काउन्सिल राज्य प्रकल्प संकल्पाच्या सिंगल नोडल एजन्सी SNA खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणांमार्फत तो जिल्हा व शाळा स्तरावर वितरित केला जाईल. अंमलबजावणीबाबत सूचना. शासनाने ह्या निधी वापराबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. निधी निर्धारित कालावधीत खर्च करणे बंधनकारक. खर्चानंतर उपयुक्त प्रमाणपत्र EC सादर करणे आवश्यक. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक. विद्यार्थ्यांसाठी दिलासा. या योजनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत साहित्य विनामूल्य उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामीण विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून शाळेत उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणातील सातत्य टिकवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच मोफत गणेश, बूट व पायमोजे योजनेसाठी निधी मंजूर करण्याचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक पाऊल मानला जात असून यामुळे सर्वांसाठी शिक्षण ह्या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे. यासंबंधी पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार, तिथून डाउनलोड करू शकता.